मी श्यामल साबळे, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। आता बातम्या सविस्तर। गोरी गंधारी गावात जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर मनोज जरांगे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। आज सकाळी त्यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघात हे मतदान केले। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला। घनसावंगी मतदारसंघात गोरी गंधारी गावात मनोज जरांगे यांनी मतदान केलं। यावेळी प्रत्येकाने मतदान करून आपल्या हक्काचा माणूस बसवला पाहिजे। यावेळी मतदानाचा उठाव करावा लागेल असेही मनोज जरांगे यांनी म्हटलंय। मतदानाचा हक्क या लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं करायला पाहिजे। 100% मतदान या राज्यातल्या जनतेनं करणं आवश्यक आहे आणि आपल्याला जिथं जिथं न्याय पाहिजे त्या क्षेत्रात हेच क्षेत्र आहे बदल घडवण्याचं आणि न्याय मिळवून घेण्याचं। म्हणून मतदान प्रत्येकानं करायला पाहिजे। घरी बसून एक दिवस काय उपयोग नाही। तुम्हाला जर अपेक्षा आहेत गोरगरीब जनतेला न्यायाच्या, तर तुम्हाला मतदान करावंच लागणार आहे, त्याशिवाय बदल होणार नाही। प्रत्येक महाराष्ट्रातल्या मतदार बांधवांना माझी विनंती की आपण 100% मतदान करावं। दादा, काय वाटतं तुम्हाला कोणाचं सरकारी? अरे सरकार कसं सांगता येईल आता? 23 तारखेला सांगतो, 23ला सगळ्याला दिसेल, पण गोरगरिबाच्या न्यायाचंच येणार। गोरगरीब मतदानावरती एकजुटीनं तुटून पडलेले आहेत। शेवटी अन्याय हा प्रत्येकावरती झालेला आहे आणि त्याचा बदला घ्यायचा असला आणि न्याय पाहिजे असला तर मतदान एक गठ्ठा एका बाजूनं सगळे जनता करणारे आणि न्याय मिळवून घेणारे, स्वतःचं हक्काचा माणूस लोक तिथं बसवणारे आणि ती बसवला पण पाहिजे प्रत्येकानं। अत्याचार, अन्याय विसरला नाही पाहिजे। झालेला त्रास, झालेल्या वेदना कधी विसरल्या नाही पाहिजेत। कारण तुम्ही जर आत्ता विसरलात, आत्ता जर भावनिक झालात, मा पाहुणा आहे, मा मित्र हे, उमेदवार हे, अमकाय तमकाय, तर तुम्ही कधीच तुमच्या लेकराला, मुलाला न्याय नाही देऊ शकत। त्यामुळे तुम्हाला आज उठाव करावा लागणार आहे मतदानाच्या रूपात आणि तो जनता 100% करणार आहे। लाठीचार्ज झाल्याचा बदला यावेळेला मराठा समाज जो आहे तो सरसकट गेला असं वाटतं। डोळे झाकलेले नाही समाजाला, त्याचे डोळे उघडे आहेत आणि मालक तो आहे। म्हणून मी कोणाच्या दावणीला समाजाला बांधला नाही, मोकळा सोडलाय। जालना शहरात आज सकाळपासून उत्स्फूर्तरित्या मतदान होतंय। उमेदवारांनी निवडणुकीत दिलेलं वचन पूर्ण करावं अशा अपेक्षा नवमतदारांनी व्यक्त केल्यात। जालना शहरातील सरस्वती भुवन येथील मतदान केंद्रावर उत्साहपूर्ण मतदान झालं। येथील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी। पाहूयात। आज सकाळी 7 वाजल्यापासून जालना शहरात मतदानाला सुरुवात झाली आहे। मतदारांचा चांगला प्रतिसाद सध्याच्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांना मिळत असल्याचं सध्या पाहायला मिळते। सध्या मी जालना शहरातील सरस्वती भुवन प्रशाला येथील मतदान केंद्रावर आहे आणि याच मतदान केंद्राची निवडणूक प्रशासनानं आदर्श मतदान केंद्र म्हणून निवड केलेली आहे आणि या मतदान केंद्रावर सकाळपासून मोठ्या प्रमाणात मतदान होत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी अनेक काही नवमतदार आहेत, तर काही मतदार हे आता पुन्हा या ठिकाणी मतदान करत आहेत। यापूर्वी ज्यांनी लोकसभेला मतदान केलं आहे ते आता विधानसभेला देखील मतदान करत आहेत। आपण मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण त्या जाणून घेणार आहोत। मॅडम, मला तुमचं नाव सांगा आणि कितव्यांदा मतदान करताय विधानसभेचं? माझं नाव पूजा मुळे, मी पहिल्यांदाच मतदान करते। तर माझी अशी इच्छा आहे की मी मतदान केलंय तर मग जे कोणी निवडून येतील आणि आपल्या एसबी शाळेमध्ये जेवढ्या वर्षापासून मतदान होतंय तर ते मतदानाच्या ह्याच्यानी असं वाटतं की जे कोणी निवडून येईल त्यांनी एसबी शाळेच्या सभोवतालची जी स्वच्छता आहे ती पहिले करावी। जे छोटे छोटे मुलं इथं शिकायला येतात त्यांचा विचार करावा। खूप घाणेरडापणा असतो इथं, स्वच्छता बिलकुल नाही आहे, त्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावं ही इच्छा आहे। अनेक जण मतदानाला सुट्टी म्हणून एन्जॉय करतात आजचा दिवस, मात्र तुम्ही येऊन मतदान केलंय, लोकांना काय सांगणार? आजचा दिवस एन्जॉय म्हणून नका करू, आपला हक्क आहे मतदान करणं, येऊन सगळ्यांनी मतदान करावं हीच इच्छा आहे। मला तुमचं नाव सांगा आणि कितव्यांदा मतदान करताय? माझं नाव वैष्णवी मुळे आहे आणि मी पहिल्यांदा मतदान करत आहे।
आमदार कसा असला पाहिजे जालना शहर आणि जालना विधानसभा मतदारसंघाचा? आमदार असं असलं पाहिजे की ते जे जे प्रॉमिसेस देतात मतदान होण्याच्या पूर्वी त्यांनी ते पूर्ण करावे, असा आमदार हवा. तुम्ही ज्याला मतदान केलंय ते प्रॉमिस पूर्ण करतील का? करतील. आता प्रत्येकाला आपापला हक्क आहे आणि प्रत्येकाने योग्य आमदार निवडून द्यावा अशी माझी विनंती, आणि प्रत्येकाने मतदानाला यावं आणि आपला हक्क गाजवावा. तुम्ही मतदान केलं तो उमेदवार निवडून येण्याची खात्री आहे? हो आहे. चला मित्रा, कितव्यांदा मतदान करतोय विधानसभेचं, काय सांगशील? मी 12 वेळेस मतदान करतोय विधानसभेचं, आणि छान वाटतंय मतदान करताना, कारण आपण ज्यांना निवडून द्यायचं असतंय ते त्याच्याबद्दल मत करतोय, आणि ते काम बी करावं अशी अपेक्षा असते मतदान केल्यानंतर त्यांनी, की आपण आपलं मत वाया घालत नाही असं वाटलं पाहिजे. नाही, तू ज्या उमेदवाराला मतदान केलंय निवडून यायची खात्री आहे? 100%. काय अपेक्षा आहेत? काही नाही, जसा जालन्याचा विकास होत आहे तसाच कंटिन्यू करायला पाहिजे. त्यामुळे असं वाटतं की ते ठीक आहे. आम्हाला तुझं नाव सांग आणि कितव्यांदा मतदान करतो? सचिन ज्ञानेश्वर नाव आहे माझं यादव. सध्या दुसऱ्यांदा मतदान करतोय मी. काय अपेक्षा आहेत उमेदवाराकडून? तेच आपलं जालना जेवढं असलं ते सुरळीत राहायला पाहिजे. जी आपली बाईगिरी ती बंद व्हायला पाहिजे. जशी बरं वाटतं तसं बाईगिरी बंद झाली तर कोण करतंय बायगिरी? जे आज वगैरे वगैरे समजा तुम्हाला बी न्यूज माहिती, न्यूज तुम्ही चालत आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही कोणाची. बस. काय वाटतंय ज्या उमेदवाराला मतदान केलंय निवडून येईल? हो, 100%, 100%. आणखी काय अपेक्षा आहेत? बस काही नाही, विकास जालन्याचा. एकंदरीतच जालना शहर आणि मतदारसंघाचा विकास व्हावा ही अपेक्षा अनेक मतदारांनी व्यक्त केली. आपण पाहिले काही मतदार हे पहिल्यांदा मतदान करत आहेत, मात्र त्यांनाही उमेदवार जे प्रॉमिस करतात ते उमेदवारांनी पूर्ण केले पाहिजेत अशी एक रास्त अपेक्षा घेऊन इथला मतदार इथे येऊन मतदान करत आहे. कॅमेरामन सुनील खराचं, साहिल पाटील, MCA न्यूज, जालना. जालना विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्जुन खोतकर यांनी आज सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांच्या पत्नी सीमा खोतकर, मुलगा अभिमन्यू खोतकर, मुलगी दर्शना खोतकर यांच्यासह खोतकर कुटुंबातील सदस्यांनी मतदान केले. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास जालना शहरातील मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी मतदान केले. त्यांच्या पत्नी सीमा खोतकर, मुलगा अभिमन्यू खोतकर, मुलगी दर्शना खोतकर यांच्यासह खोतकर कुटुंबातील सदस्यांनी यावेळी मतदान केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राबवलेल्या विविध योजनांमुळे राज्यभरातील विविध सभांना मोठा प्रतिसाद मिळाला असून आमचा विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली. खरं तर अत्यंत आनंदाचा आणि अत्यंत महत्वाचा दिवस आज या ठिकाणी पवित्र लोकशाहीतलं हे पवित्र मतदानाचा हक्क या ठिकाणी मी बजावला. आपण सर्वांनीही या ठिकाणी बजवावा ही विनंती या ठिकाणी करतो. आणि निश्चितपणे विजयाचा संकल्प पहिल्या दिवशीच केला होता. आज त्याचं परिवर्तन होईल मताच्या माध्यमातून आणि दैव्य दिप्यमान विजय संपादन करू. राज्यभरामध्ये यावेळेला लाडकी बहीण योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलर झालेली आहे. आपण जर बघितलं ग्रामीण भागामध्ये तुम्ही सुद्धा फिरलेला आहात आणि महायुतीचे जेही उमेदवार केले तर ग्रामीण भागातील सभांना महिलांची प्रचंड अशी गर्दी दिसून आली. काय नेमकं या मागचं लॉजिक आहे आणि त्या महिलांच्या मताचं रूपांतर जे आहे ते मतदानामध्ये यावेळेला होईल का? लक्षात घ्या की अशा प्रकारची थेट मदत जनतेपर्यंत देणारे पहिले उपमुख्यमंत्री आपले देवेंद्रजी एकनाथरावजी शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा पवार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आलेली आहे आणि माननीय शिंदे साहेबांनी अत्यंत प्रभावीपणे ही योजना राबवलेली आहे. त्यामुळं प्रत्येक महिलेला हा आधार वाटला. त्यांच्या संसाराला आधार, त्यांच्या परिवार आणि त्यांच्या मुलाबाळांना आधार झाला. अनेकांच्या आपण क्लिप्स ऐकल्या की त्यातून त्यांना किती लाभ झाला. काहींनी उद्योग सुरू केला, छोटा मोठा उद्योग, भाजीपाल्यापासून तर बाकी तर. त्यामुळे मला असं वाटतं की हा गेम चेंजर आणि त्यांच्या आयुष्याचा, गरिबांच्या आयुष्याचा गेम चेंजर ही योजना आहे. जिल्ह्यातील महायुतीचे किती उमेदवार विजयी होतील आणि राज्यातलं चित्र कसं असेल? खरं तर आता सध्या जिल्ह्यामध्ये 5 आहेत तर 5 पैकी 5 विजयी होतील. राज्यातली काय स्थिती? हो, राज्यामध्ये आम्ही 200 पावणे 200 पर्यंत जाऊ. ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये अनेक जण मतदानापासून वंचित असतात. काही जण मतदान कार्ड नाही आहे त्याच्याकडे. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना काय आव्हान करणार आणि मतदारांना काय आव्हान करणार? हे बघा, लक्षात घ्या, मतदानाचा टक्का हा 70-72 विधानसभेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये तोच टक्का 80-90 पर्यंत जातो.
मग इथं थोडंसं लोक हे असतात, पण तरी खूप सामाजिक संस्था आता पुढे आलेल्या आहेत आणि सर्व सामाजिक संस्थांनी या संदर्भाने नियोजन केलेले लोक आता मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. तुम्ही बघताय की लोकसभेला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे. जालना 83 वर्षाच्या आजीबाईने परभणी येथून जालना येथे येऊन मतदानाचा हक्क बजावला, तर विविध मतदान केंद्रावर स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी वयस्कर नागरिकांना आणि दिव्यांगांना मतदान करण्यासाठी मदत केली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी सहकार्याच्या दृष्टिकोनातून वयोवृद्ध, दिव्यांग आणि वयोवृद्धांना बूथ कुठे आहे, बूथ क्रमांक कुठला आहे या सर्व हितगुज गोष्टींची माहिती दिली. सहकार्यांच्या भूमिकेतून स्काउट गाईडचे विद्यार्थी आज दिवसभर मतदान केंद्रावर स्वयंसेवक म्हणून हे काम करत होते. तर 83 वर्षाच्या आजीबाई परभणीहून जालन्यात मतदानासाठी आल्या होत्या. जालना शहरातील सरस्वती भुवन शाळेतील मतदान केंद्रावर त्या मतदान करून गेल्या. एवढे वय असताना त्या आपल्या मुलीसोबत जालन्यात येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मुळात त्या जालन्याच्याच सध्या परभणी येथे वास्तव्यास असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पण स्काउट गाईडचे विद्यार्थी आहात, आता मतदान केंद्रावर आपण कशा पद्धतीने सहकार्य करतायत? जे वयस्कर माणसं आहे, जे अपंग आहे त्यांना आम्ही मदत करत आहोत. त्यांना जी मदत लागते किंवा त्यांना ते जे माहीत नाही त्यांना ते आम्ही ते सांगत आहोत. सांगा. आणि आता स्काउट गाईडचे विद्यार्थी आहात आपण, आता मतदान केंद्रावर आपण तैनात आहात, कशा पद्धतीने त्यांना सहकार्य करतात? नमस्कार, माझं नाव पार्थ शिवकुमार आगरे आहे आणि मी सरस्वती भुवन या प्रशालेचा विद्यार्थी आहे. आम्ही त्यांचे अपंग असेल, अपंग महिला किंवा पुरुष असेल त्यांना बूथपर्यंत जाऊन त्यांची मदत करत आहोत आणि त्यांच्या गरजा लाभवत आहोत. माझं नाव सुधा विष्णुपंत फडके. मी जालन्याचीच राहणारी आहे, पण माझं वय झाल्यामुळं मी सध्या परभणीला या माझ्या मुलीकडे राहते. मला जालन्यात आता एकटेला राहणं जमत नाही, म्हणून मी मुद्दाम आज गाडीने परभणीहून इथं मतदान करण्याकरताच आले. आणि मला फार आवड आहे म्हणजे मतदानाची किंवा राजकारणाची, किंवा मला बहुतेक सगळी माहिती आहे चांगली. आणि मी शिक्षिका होते रेल्वे शाळेमध्ये. एवढे दुरून आलात आपण हक्क बजावण्यासाठी? हो, मुद्दाम आले ह्या बोलीला घेऊन. आणि मला मतदारांना काय आवाहन कराल की मतदान करा? हो, कारण काय आहे की आजकाल कंटाळा करतात, कोणी परगावी असतात, तरी मुद्दाम परगावला असलं तरी यावं आणि आपला हक्क बजावावा. कारण आपली लोकशाही आहे, लोकांनी आपला हक्क बजवायलाच पाहिजे असं मला वाटतं मनापासून. जालना शहरातील मारवाडी गल्ली येथील समाज मंदिरात आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, त्यांचा मुलगा अक्षय गोरंट्याल आणि स्नुषा प्रणती गोरंट्याल यांनी देखील मतदान केले. बूथ नंबर 143 मारवाडी गल्ली येथील समाज मंदिर येथे काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी उमेदवार कैलास किसनराव गोरंट्याल, यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मुलगा अक्षय गोरंट्याल, सून प्रणोती अक्षय गोरंट्याल यांच्यासह समस्त गोरंट्याल परिवार उपस्थित होता. जालना विधानसभेचा कौल माझ्या बाजूने असेल आणि महाराष्ट्रात 180 पेक्षा जागा आम्ही जिंकू अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. हे बघा, सध्या सकाळपासून लाईन फार मोठ्या प्रमाणात लागलेले म्हणजे असं मला वाटतं की 70% जास्त मतदान होणार आहे आणि याचा संपूर्ण फायदा आमच्या पार्टीलाच होणार आहे. आणि 100% जालन्याची जनता मी जे काम केलं त्याच्यावर मला आज मतदान देणार आहे. मी एकच सांगतो की मी काम करणारा माणूस आहे आणि कॉमन मॅन आहे, म्हणून लोक माझ्याकडं अट्रॅक्ट होतात आणि माझ्या निशाणीला मतदान करतात. सकाळपासून आम्ही बघतोय सगळीकडे जवळपास शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये स्वतःहून लोक मतदान केंद्रावर येत आहेत. सकाळी 6:30 वाजेपासून लोक मतदान केंद्रावर येत आहेत. त्यांना बोलावं लागत नाही आहे. हा कौल कोणाच्या बाजूने वाटतो? नाही, मी तेच म्हणतो ना की सेट आहे तर सेफ आहे. लोकांना माहीत पडलं जर मी निवडून आला तर जालन्याचं भविष्य चांगलं राहील, डेव्हलपमेंट होईल आणि दहशतमुक्त होईल. नाही, लोकांना हे पण माहीत पडलं की जर चुकीचा निर्णय झाला काही तर त्यांना 5 वर्ष वनवास भोगावं लागलं, म्हणून लोक सकाळपासून आले. कोणाच्या बाजून कौल वाटतोय तुम्हाला? माझ्या बाजून. काल तुमच्या एका कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. हो. या संदर्भात खोतकर साहेबांना आम्ही विचारलेला आहे. तर ते म्हणाले की माझा मुलगा सुद्धा त्या कार्यकर्त्यांना भेटून आलेला आहे. ते बघा, ते तुम्हाला माहीत आहे ना, म्हणजे चादर में लपेट के मारने वाले लोक आहे आणि तसा प्रकार झालेला. आता उद्या आज मीटिंग आहे म्हणून मी काही म्हणजे
आम्हाला एज्युटेशन करायचं होतं जालना बंद, पण आता इलेक्शन आहे म्हणून गप्प बसलो. आज 5 वाजेनंतर आम्ही करणार आहे. SP कलेक्टर जे त्यांना निवेदन त्यांना आरोपीला अटक करण्यासाठी सांगणार. जिल्ह्यातील वातावरण कसं असेल? जिल्ह्यातील वातावरण मी बोलतो महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मतदान चालू आहे. जालना शहरातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अब्दुल हाफिज यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. जालना शहरातील सरस्वती भुवन प्रशालेतील मतदान केंद्रावर त्यांनी सपत्नीक मतदान केले. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अब्दुल हाफिज यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. जालना शहरातील सरस्वती भुवन प्रशाला येथील मतदान केंद्रावर त्यांनी सपत्नीक मतदान केलं. यावेळी त्यांचा मुलगा देखील उपस्थित होता. मी ग्रामीण भागाचा दौरा केला असून आपल्याला शहर आणि ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने येणाऱ्या 23 नोव्हेंबर रोजी माझा विजय निश्चित होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली. फार मोठ्या प्रमाणे प्रतिसाद मला मिळत आहे. शहरी भागात आणि ग्रामीण भागात सकाळीच मी ग्रामीण भागामधून दौरा करून आलो. आत्ता शहरी भागामध्ये आलो तर प्रत्येक बूथवर चांगला प्रतिसाद आहे आणि खात्री आहे की या मतदारसंघातून मी येणाऱ्या 23 तारखेला आमदार होणार आहे. नागरिकांना काय शांततेने मतदान करा. कोणाच्याही गोंधळाला तुम्ही बळी पडू नका. कोणाच्याही मूलभूत प्रश्नावर ते करू नका. माझं असं आव्हान आहे. आता काही मतदानावर बूथवर काही शाब्दिक चकमक वगैरे आपल्या नाही काय नाही झालेलं आहे. मी आत्ता आलो, माझे मिसेस आणि मी मतदान केलं. इथं काहीच नाही, सर्व व्यवस्थित सुरू आहे. याबरोबर जालना बातमीपत्र इथे संपलंय. पाहत राहा MC न्यूज. नमस्कार. NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाढ कसली बघताय? आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ,
स्टेशन रोड जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट, पॅन्ट, टी शर्ट आणि जीन्सचे भव्य दालत. शर्ट 399, 499, 599 आणि 650. अरमानी ट्विल पॅन्ट साईज 28 ते 34 पर्यंत केवळ 1050 ला 3 पॅन्ट. अरमानी बिग साईज पॅन्ट 36 ते 42 अगदी 599 रुपयात. अरमानी पॅन्ट साईज 28 ते 36. पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट 1400 रुपयांमध्ये 3. कुर्ता सेट 350 पासून ते 1199 पर्यंत. कार्गो पॅन्ट 6 आणि 7 पॉकेट केवळ 999 रुपयात. बेल्ट 350 पासून. वॉलेट 350 पासून. शूज आणि लोफर्स अगदी 400 रुपयांपासून. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट मुंदडा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मळमादेवी मंदिर जालना. आमचा संपर्क 8149161616 किंवा 9595776999. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. अंकुर सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट 11वी 12वी नीट JEE साठी प्रवेश देणे सुरू आहे. करिअर मध्ये यश मिळवून देणारा अंकुर सरांचा पॅटर्न. 2024 बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश टेस्ट सिरीज सुरू. नीट JEE CET मार्फत जास्तीत जास्त डॉक्टर, इंजिनियर घडवणारे क्लासेस म्हणजे अंकुर सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट. तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता KCC बिल्डिंग, आझाद मैदान कॉम्प्लेक्स, SRP रोड, जालना. संपर्क 9823773753.